आज 31 डिसेंबर आहे, वर्षाचा शेवटचा दिवस आणि उद्यापासून नवीन वर्ष सुरू होणार आहे। आणि या नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मुंबईसह देशभरातील, जगभरातील आणि देशभरातीलही मुंबईतील समुद्रकिनारे गर्दीच्या ठिकाणी फटाके फोडण्यावर बंदी घालण्यात आली आहे। महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून फलक लावून नागरिकांना माहिती देण्यात आली आहे। गेटवे ऑफ इंडिया आणि मरीन ड्राईव्ह तसंच गिरगाव चौपाटी, जुहू चौपाटी परिसरात फटाके फोडण्यावर बंदी घालण्यात आली आहे। या अशा फटाके फोडण्यामुळे आधीच हवेची गुणवत्ता ढासळलेली असताना फटाक्यांमुळे त्या प्रदूषणात वाढ होऊ शकते, यासाठी ही कारवाई करण्यात येते। समुद्रकिनारे गर्दीच्या ठिकाणी फटाके फोडण्यावर बंदी आहे। त्यामुळे जर का आपण कोणत्याही किनाऱ्यालगत, मुंबईमध्ये खास करून जर का किनाऱ्यालगत असाल तर फटाके फोडण्यावर बंदी, अन्यथा पोलीस कारवाई करू शकतात। मुंबईत समुद्रकिनारे गर्दीच्या ठिकाणी फटाके फोडण्यावर बंदी। मुंबई समुद्रकिनारे गर्दीच्या ठिकाणी अनेकदा या फटाके फोडण्यामुळे इजाही होऊ शकते। मात्र त्याहून मोठी गोष्ट म्हणजे सध्याची ढासळलेली वायू गुणवत्ता, हवेची गुणवत्ता, आणि तशात फटाके फोडल्यामुळे हाच धूर हा किनाऱ्यालगतच्या मानवी वसाहती, सेटलमेंट्स, इमारती या ठिकाणी पसरतो, ज्यामुळे त्रास होऊ शकतो। त्यातूनच ही खबरदारी घेण्यात येते। निखिल चव्हाण आपले प्रतिनिधी अधिक माहिती देत आहेत। निखिल, नक्कीच आपण पाहिलं तर नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक आहेत ते जल्लोष करण्यासाठी येत असतात। तर समुद्रकिनारी देखील हा जल्लोष असतो, परंतु पोलिसांनी आणि महानगरपालिकेच्या वतीने आवाहन करून आता नववर्षाच्या स्वागतासाठी समुद्रकिनारे तसेच गर्दीच्या ठिकाणी हे फटाके आहेत ते आता फोडण्यासाठी बंदी आहे ती केलेली आहे। आपण पाहिलं तर जुहू चौपाटी, गिरगाव चौपाटी, गेटवे ऑफ इंडिया आणि मुंबईमधील अन्य समुद्रकिनारी देखील हे फटाके फोडण्यासाठी आता मज्जाव करण्यात आलेला आहे। तर गेटवे ऑफ इंडिया असेल किंवा गिरगाव चौपाटी असेल, या ठिकाणी फिरण्यासाठी आलेल्या नागरिकांना या सर्व गोष्टींची माहिती आहे ती सुद्धा फलक जे आहेत त्यांच्या मार्फत देण्यात आलेली आहे। त्यामुळे फटाके फोडायला मिळत नसल्यामुळे कुठेतरी निराशा जरी नागरिकांमध्ये असली तरी सुद्धा नववर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक मात्र समुद्रकिनारे असतील आणि इतर ठिकाणी आहेत ते आता जमलेले आहेत। धन्यवाद निखिल, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल।